अजून परत त्यांना वायदेला सामोरं जावं लागलं, कारण सपोर्ट असेल राहुलदादांचा, त्याच्यानंतर सर्व राहुलदादांचा सपोर्ट असेल, त्याच्यानंतर मान भारत केसरी हरण्या यांच्या सर्वांच्या चांगल्या चांगल्या बैलामध्येच पेरे झाले आणि दोस्ती दुरी आम्ही चांगली भेटली. कारण बघा दोस्ती जर चांगली असली तर कोणीच तो हातबट टोरू शकत नाही, कारण सुरुवातीपासून राहुलदादांचा सपोर्ट आहे बैलाला आणि अजून पण सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष बैल राहुलदादांच्याच बैलात जास्ती करून पळत होता. आवर्जून राहुलदादांचं नाव घेईन, कारण शून्यामधून वर आणणारा एकमेव माणूस असेल तर राहुलदादा. त्याच्यानंतर मग नंतर हरण्या मान भारत केसरी, कारण गुजरात बैल यावर्षी कोणी आणला असेल आवर्जून तर हरण्याने आणला आमचा. सो मित्रांनो पाहू शकता, मी सहसा ना कोणत्या बैलासोबत जात नाही, कारण मला अंदाज नसतो त्याचा तो मारेल का नाही. पण हा छोटा लक्ष आता फिरतोय फक्त नाही, मागच्या उसाटण्या अड्ड्यातच आपण याला दाखवला होता छोटा लक्षाला. खूप शांत स्वभावाचा आणि म्हणजे जर त्याची आणि माझी ओळख झाली ना तर तो नक्कीच खूप जवळ येईल माझ्या. आणि तो आता जस्ट धावून आला, गुलाल बघा शर्यत झालेली आणि विजय प्राप्त केलेला आहे. फेरा टाकला आपण, सॉरी आज फेरा टाकलेला आहे. फेरा टाकलेला आणि कोण होता पैरा? इथं तुर्ब्याचा विक्की भोईरेचा वादल होता. सो छोटा लक्ष मला काय आवडतं माहिती का, एकदम शांत स्वभावाचा आणि नेहमी आम्ही त्याला मथुरच्या बैलांसोबत बघायचो 1-13-7. तर आज आपण हे छोट्या लक्षाची माहिती करून घेऊया. त्याआधी दादा सर्वप्रथम छोट्या लक्षाची, कारण का नवीन यूट्यूब मार्फत नवीन नवीन जोडलेल्या असतात, तर त्याची माहिती द्या कुठल्या गावचा आणि त्याला खरेदी कुठून केले होतं. माझं नाव अक्षय गणेश भंडारी, चिंचवली. बैल आहे चिंचवलीचा छोटा लक्षा आणि खरेदी सोमनाथ जगदाले आमचे पेटगावचे मित्र आहेत, त्यांनी बैल घेऊन दिला होता आम्हाला. तेव्हा बैल छोटा लहान होता आणि बैल खराब पण होता थोडा, आणि तेव्हा बैल थोडे आम्ही फेरे मारून नंतर बैल थोडा वरती गेलो, तसे आम्ही फेरे टाकीत गेलो. आता दादा छोटा लक्षा खूप छान पद्धती बिनजोडची शर्यती खेळतो आणि जिंकतो सुद्धा. आणि कधी कधी असं होतं की त्याला जोडच लागत नाही, तो तसाच खाली येत जातो. त्यामागचं कारण दहशत आहे का तो तसा पळ आहे त्याचा, त्याला जोड लागला जात नाही. ज्याचा सर्वांचीच बैल पाळतात असं काहीच नाही, पण आज बैलाने एवढं मन भरून आणला का बैलाला पूर्ण दिवस बैलाला जोडणं झाला. 2 गोंड्यावरती नाव होता, 2 गोंडे 10,000 4 बालद्यांवरती नाव होता आणि बैलाला पूर्ण दिवस 1 वाजल्यापासून नाव होता आणि पूर्ण दिवस बिंजोरला असल्याने नाव कोणचं फिरलं ना. आम्ही 5 वाजता फेरा करून घेतला, कारण बैल 11 दिवस बैठी होता. 3 तारखेला आम्ही बोनवलीला पळवला होता. बरोबर. आणि आम्ही 1 हप्त्यानेच बैल काढत असतो, कारण बैला जेवढा आराम द्याल तेवढा चांगला बोलतो. आज सर्वांना दिसला असेल बैल आरामात किती बोलतोय, कारण आम्हाला मागच्या मैदानामध्ये फोन आलते का बैल तुम्ही मैदानामध्ये बसवले, सर्व मैदानामध्ये पळवा. आम्ही पळवत नाही, कारण जर आम्ही हप्त्यामध्ये जर बैल पळवला तर आम्ही जसं आता 3 वर्ष चांगला पळतो बैल, अजून 3-4 वर्ष चांगला पळेल. कारण जर त्याच्या कॅपॅसिटीनुसार बैल पळवला, जर त्याची कॅपॅसिटी जर हप्त्यामधून जर चांगला पळत असेल बैल, तर आपण कशाला 2 दिवसात करायचा. हे सर्वांचं नियोजन असतं, त्यांच्यावर बंटीत नियोजन करत असतो माझा मोठा भाऊ. आणि नियोजन असा का आम्ही जर बैल एकदा आता वादलमध्ये चांगली गाडी पळाली, आमची 2-3 फेरे चांगली गाडी पळाली, बोनवली होती गाडी पळाली. त्याच्यानंतर असा झाला का गाडी चांगली पळल्यामुळे आम्ही तीच गाडी पळवली आणि याच्या पुढे पण चांगलीच गाडी दिसेल. आता थोड्या दिवसात सर्वच बैलामध्ये तुम्हाला तर दिसत आले, मथुरमध्ये असेल, हरण्यामध्ये असेल, जोकर असेल, त्याच्यानंतर बरीच बैले टाकली. रुद्रा असेल, राहुलदादांचा किसना असेल, बाजी असेल, त्याच्यानंतर चेतक असेल आडवलीचा, असे भरपूर बैले टाकली. सर्वांचं आठवण करून नाव घ्यायला लागते, कारण एका दुक्याचं नाव राहिला तर क्षमा असावी, कारण पुष्पा पिन असेल सर्व बैलांनी ऐकले, कारण सर्वांचं नाव आठवताना थोडं गडबड होते. आणि त्याच्यानंतर आज नियोजन म्हटलं तर बंटीने 1 हप्ता थांबून नियोजन केलं होतं, कारण उसाटणा मैदान म्हटलं तर सर्वांचं आवडीचं असतं आणि किती जोरात मैदान झालं सर्वांना दिसलं असेल. मैदान 15 दिवसात एकदाच होतो उसाटण्याचा, पण सर्वांचा जल्लोषामध्ये होतो. दादा आता मी सांगितल्याप्रमाणे मी हा प्रश्न त्यांना का केला होता की जेव्हा जेव्हा छोटा लक्ष येतो त्याचं नाव, आता त्यांनीच सांगितलं कोणत्या बैलासोबत त्याचा पैरा झाला होतो, म्हणून त्याचं नाव इतकं आहे ना. आणि जी शर्यत लागते ती चांगल्या रकमेवरती लागते आणि सहसा त्याला कोणी जोड लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सुद्धा तो खाली चाललाय. दादा मग आत्ता जो 26 जानेवारीचा अड्डा होणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे आणि तेव्हा तुम्ही कधी बॅनर सोडता का? बघा आम्ही पहिले बॅनर सोडायचो, छोटा होता तेव्हा बॅनर सोडायचो
आणि आता आम्ही बॅनर सोडत नाही, कारण अड्ड्यामध्ये जर आता बिंजोरवरती नाव पडतात सर्वांचे, तर बॅनर सोडायचा काही विषयच येत नाही. अड्ड्यामध्ये आला का आवर्जून आम्ही आलो का थोड्या वेळ थांबला बैल फ्रेश झाला का नंतर आम्ही 1च्या 2च्या दरम्यान नाव देतो. कोण जोड झाला तर लगेच बैल काढून घेतो. आम्ही सहजासहजी आता बॅनरवरती गाडी जमवत नाही, कारण आता अड्ड्यामध्ये खुल्ला जर अड्ड्यामध्ये नाव असतील बिंजोडला तर मग बॅनरवरती द्यायचं काय गरजच नाही लागत. दादा आपल्या छोट्या लक्षाला कधी वायदीला सामोरे जावं लागले? अजूनपर्यंत त्यांना वायदीला सामोरं जावं लागलं, कारण सपोर्ट असेल राहुलदादांचा, त्याच्यानंतर सर्व राहुलदादांचा सपोर्ट असेल, त्याच्यानंतर मान भारत केसरी हरण्या यांच्या सर्वांच्या चांगल्या चांगल्या बैलामध्येच पेरे झाले आणि दोस्ती दुरी आम्ही चांगली भेटली. कारण बघा दोस्ती जर चांगली असली तर कोणीच तो हातबट टोरू शकत नाही, कारण सुरुवातीपासून राहुलदादांचा सपोर्ट आहे बैलाला आणि अजून पण सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष बैल राहुलदादांच्याच बैलात जास्ती करून पळत होता. आवर्जून राहुलदादांचं नाव घेईन, कारण शून्यामधून वर आणणारा एकमेव माणूस असेल तर राहुलदादा. त्याच्यानंतर नंतर हरण्या मान भारत केसरी, कारण उजेरात बैल यावर्षी कोणी आणला असेल आवर्जून तर हरण्याने आणला आमचा. त्याच्यानंतर मग विनोद शेठ चिखल्याचे यांचाही सपोर्ट असतो. आज तो चलबिचल काय आहे एवढा? बैल जेव्हा बैल पळवला नाही त्याच्या आधी तुम्ही आले तर तुम्हाला काहीच करणार नाही, कारण एकदम शांत असतो. पळून आल्यावर तो अग्रेसर होतो आणि थोडा गरम होतो, कारण बैलाला एकदा पळून आलं ना का शर्यत असो नसो एकदा पळून आलं का त्याचं रुबाब अलगच असतो गुलाल पडला का. सो नक्कीच मित्रांनो, आता शर्यतीला कधी येईल मी माहिती नाही, पण 26 जानेवारीला नक्कीच असेल. तेव्हा असेल ना पहिला लक्षाजवळ येईल, त्याला गोजरो येईल, तो बघा किती शांत पद्धतीने असेल. आणि ही मुलाखत छोटीशी घेतली कारण अंधार पण होत चालला आहे. सो मित्रांनो, नक्कीच आपण छोट्या लक्षाची एक मस्तपैकी मुलाखत घेऊया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि छोटा लक्ष आता जसं नाव करतोय तसंच नाव तो येत्या शर्यतीमध्ये पण करेल आणि तो नक्कीच काहीतरी यावर्षी मोठं करेल असंच मला दिसते त्याच्या धावण्यावरून. सो चला भेटूया आता आपण दादा पुन्हा कधी. तुमचे पण धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल.